नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण वाचत आहोत साने गुरुजी यांचे श्यामची आई पुस्तक आणि यातील रात्र 6वी थोर अश्रू. सुरुवात करूया. लहानपणापासून 2 वेळ स्नान करण्याची मला सवय लागली आहे. श्यामने सुरुवात केली. संध्याकाळी मी खेळावयास जात असे. छप्पो पाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्ष्मीबाई ताक दे, डेरा फुटला मडकं दे असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू. खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे. आई मला पाणी तापवून ठेवीत असे. आई घंगाळात पाणी आणून देई व माझे अंग चोळून वगैरे देई. 2 वेळा स्नान करायची पद्धत फार चांगली. रात्री निजण्याच्या आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ व हलके वाटते. निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो. हे मनाचे स्नान. शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो. सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो. आंघोळीची एक मोठी धोंड होती. आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलात जात असे. संध्याकाळची आंघोळ तिला फारसे पाणी लागत नसे. आईने घसाघसा अंग चोळून दिले. उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो. पाणी संपले व मी हाका मारू लागलो. आई, अंग पुस माझे. पाणी सारे संपले. थंडी लागते मला. लवकर अंग पुस. मी ओरडू लागलो. माझ्या लहानपणी टॉवेल, पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते. वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुसीत. एखादे जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असे. संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुसे. आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली, देवाची फुले काढ. मी म्हटले, माझे तळवे ओले आहेत, त्यांना माती लागेल. माझे खालचे तळवे पुस. तळवे रे ओले असले म्हणून काय झाले? कशाने पुसू ते? आई म्हणाली, तुझे ओचे धोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवीन. पाय टिपून घेऊन मग मी उडी मारेन. मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली. पसर तुझा ओचा. मी घट्ट धरून म्हटले. हट्टी आहेस हो श्याम अगदी. एक एक खूळ कुठून शिकून येतोस कोणास ठाऊक. हा ठेवा पाय. आईने आपले ओचे धोंडीवर पसरले. मी माझे पाय त्याच्यावर ठेवले. नीट टिपून घेतले व उडी मारली. आईचे लुगडे ओले झाले. त्याची मला पर्वा नव्हती. तिला थोडेच ते त्यावेळेस बदलता येणार होते. परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले. ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही. मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो. आई निरांजन घेऊन आली व म्हणाली, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून. गड्यांनो, किती गोड गोष्ट. आपले शरीर व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो, किती काळजी घेतो. कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबे आहेत. बूट स्वच्छ राहावे म्हणून बूटपुशा आहेत. अंगाला लावायला चंदनी साबण आहेत. शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत. परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो. देवळाला रंग देतो, देवाची वास्तुपुस्तही घेत नाही. मन मळले तर रडतो का कधी? आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवानच विरळा. ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत. कपडा नाही, अन्न नाही, परीक्षा नापास झाली, कोणी मेले तर येऊन सारे रडतात. या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळ्याजवळ भरलेले आहेत. परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का? अजून माझे मन घाणीत बरबटलेले आहे असे मनात येऊन कितीकांस वाईट वाटते. मीराबाईने म्हटले आहे, असुवन जलसिंच प्रेमवेली बोई. अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची, ईश्वरी भक्तीची वेल मी वाढविली आहे. हा मीराबाईंचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो. अश्रूंनी तुडूंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो.